मैत्री म्हणजे एक नवीन फॅड आलंय ना आता. सोशल मीडियावरती सगळेजण जातात, सगळेजण पिक टाकतात आहे, कुठे कुठे फिरायला जातात आणि सेम 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 सगळ्यांनी टी शर्ट्स घातलेले असतात. ट्विनिंग, फोर्निंग, फायनिंग असे सगळे सगळे काय चाललेलं आहे. आणि ते सगळं बघून आपल्याला असं वाटतं आपण काहीतरी मिस करतोय का. मला का नाही आहेत इतक्या मैत्रिणी, मला का अशा मैत्रिणी मिळाल्या नाही आहेत अजूनपर्यंत ज्यांच्यासोबत मी असं जाईल आणि फ्लॉन्ट करेल. आणि मग ती एक ना नवीनच एक कॉम्पिटिशन चालू झालेली आहे की तू सोशली किती ऍक्टिव्ह आहेस आणि मी सोशली किती ऍक्टिव्ह आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये ना आपण चुकीच्या लोकांशी मैत्री करून बसतोय. त्या ग्रुपमध्ये शिरता यायला पाहिजे म्हणून आपण अशा अशा गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करतो ज्या खरंच खूप पर्सनल आहेत, ज्या खरंच अजूनपर्यंत एवढ्या क्लोज ज्या आलेल्या नाही आहेत त्या व्यक्तींसोबत तुम्ही शेअर करायला नको आहेत. त्या ग्रुपमध्ये शिरावं म्हणून तुम्ही त्यांना सांगता आणि मग जेव्हा तुम्ही नसता तिथे अवेलेबल तेव्हा नेमकं त्याच गोष्टींचा बाव करून, त्याच गोष्टींना तिखट मीठ सोडून त्याच गोष्टींबद्दल चर्चा केली जाते तुमच्या मागे आणि तुमच्याबद्दल हसल्या सुद्धा जातं. पण आपल्याला इंस्टाग्रामवरती जशी बाकीच्या लोकांची मैत्री दिसते आणि बाकीच्यांचे जसे फोटोज दिसतात तसे फोटो टाकायचे आहेत आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण काय करतोय, चुकीच्या लोकांशी मैत्री करतोय. सो मित्रमैत्रिणी कमी असलेले चालतील पण ते क्वालिटी असायला हवेत. तुमचे सिक्रेट्स त्यांच्यापर्यंत ठेवणारे, तुमचा हसं न उडवणारे. किंवा नसेल पण ना मित्रमैत्रिणी तरी स्वतःची कंपनी पण खूप बेस्ट कंपनी असते. एन्जॉय करून बघा, नका लागू त्या रेसमध्ये. त्या इंस्टाग्राम फोटोमध्ये काही नाहीये, फेक आहे ते जग. रियालिटी काहीतरी वेगळीच असते. विचार करा.